Hello friends, welcome to our channel. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट करणार आहोत आपला प्रॉब्लेम सेट 28. प्रॉब्लेम सेट 28 हा आपण ह्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला पाहिजे शेवटपर्यंत. ज्यांनी सबस्क्राइब केलं नसेल मित्रांनो त्यांनी करून घ्या सबस्क्राइब. ओके फ्रेंड्स, चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. बघा, यात आजचा आपला प्रॉब्लेम सेट 28 मध्ये दोन क्वेश्चन दिलेत मित्रांनो. फर्स्ट क्वेश्चन मध्ये सांगितले ड्रॉ सर्कल विथ द रेडियस गिवन बिलो, म्हणजेच रेडियस दिलेली आहे, यावरनं तुम्हाला सर्कल ड्रॉ करायची आहे. आणि सेकंड क्वेश्चन काय सांगितलाय, ड्रॉ अ सर्कल ऑफ एनी रेडियस, शो वन डायमीटर, वन रेडियस अँड वन कॉर्ड ऑन दॅट सर्कल. म्हणजे एक सर्कल घ्या की ज्याची रेडियस काहीही असू द्या, तसा एक सर्कल बनवायचा आहे आणि त्या सर्कल मध्ये शो ऑन डायमीटर, एक डायमीटर, वन रेडियस अँड वन कॉर्ड दाखवायची. बरोबर, एक कॉर्ड, डायमीटर अँड रेडियस, म्हणजेच रेडियस मीन्स त्रिज्या, डायमीटर मीन्स व्यास आणि कॉर्ड मीन्स जीवा. या तीन गोष्टी तुम्हाला त्या सर्कल मध्ये दाखवायच्या. ओके, क्लिअर. चला तर मग जाऊया. बघा, फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट करून घेऊया आपण. आता फर्स्ट क्वेश्चन मध्ये ड्रॉ सर्कल विथ रेडियस गिवन बिलो. बघा, रेडियस दिलेली आहे, यावरनं तुम्हाला सर्कल ड्रॉ करायची. आता सर्कल ड्रॉ करण्यासाठी मित्रांनो तुमच्याकडे पाहिजे असणार कंपास बॉक्स. ओके, त्या कंपास बॉक्स मध्ये बघा साहित्य असली पाहिजे. नुसती पेटी राहून काही फायदा नाही. ओके, नुसती कंपास बॉक्स असून काही फायदा नाही, त्यात ही साहित्य तुमच्याकडे असायला पाहिजे. तर मग आपल्याला दोन साहित्यांची गरज असणार. कोणते, तर फर्स्ट असेल आपली रुलर, ओके, म्हणजेच स्केल, आणि सेकंड पाहिजे कंपास. ओके, या दोघांच्या मदतीने आपण सर्कल ड्रॉ करणार आहोत. फर्स्ट काय करायचंय मित्रांनो, बघा या ठिकाणी ही आपली रुलर, याच्या मदतीने तुम्हाला काय करायचंय, मेजरमेंट घ्यायचंय. कसलं, तर 2 सेंटीमीटरचे माप घ्यायचे. ओके, तर 0 पासून स्टार्ट करून 2 सेंटीमीटरचे माप घेऊया आपण. या ठिकाणी जी रेषा असणार त्याला 2 सेंटीमीटर मध्ये पहिले काय करायचंय, 2 सेंटीमीटर जो असेल तिथपर्यंत तुमचा माप घ्यायचे. बघा, इथे हा 1 असेल आणि हा 2 असणार. ओके, बघा मी काय करणार, आता इथे यावरती या स्केल वरती नंबर नाहीयेत, म्हणून आपण काय करू की याला इकडे घेऊया आणि इथे मी जे लाईन मारणार ही 2 सेंटीमीटरची घेऊ. त्यावरनं तुम्हाला कळून जाईल. बघा, इथून स्टार्ट केलंय आणि ही झाली 2 सेंटीमीटर. बघा, 2 सेंटीमीटरची लाईन झाली. ओके, आता यावरनं माप घेईल मी 2 सेंटीमीटरचे. हे बघा, घेतलं माप. आपल्या कंपास वरती 2 सेंटीमीटरचे माप मोजून घेतले आणि ह्या कंपासला जसंच्या तसं आणायचंय. ओके, या ठिकाणी आपला सर्कल बनवूया आपण. या ठिकाणी आता यासाठी सर्कल, तर आपला फर्स्ट क्वेश्चन मधला जो सर्कल आहे या प्रकारे हा होऊन जाईल तुमचा सर्कल. आता याची रेडियस किती आहे मित्रांनो, 2 सेंटीमीटर रेडियस असणारा सर्कल आहे. ओके, मग या ठिकाणी आपण याला रेडियस पण देऊया. ओके, या प्रकारे तुमची रेडियस ड्रॉ करून घ्यायची असणार, सेंटर पासून इथपर्यंत. ओके, बघा या प्रकारे झाला तुमचा 2 सेंटीमीटर रेडियस असणारा काय सर्कल. ओके, याचा जो सेंटर आहे याला आपण नाव देऊया. याला नाव देऊ ब्लॅक पेनाने. हा असणार सेंटर ओ म्हणून आणि याची लेंथ किती, 2 सेंटीमीटर. ओके, बघा याप्रमाणे हा झाला फर्स्ट क्वेश्चन. इथे नाव घेऊया आपला फर्स्ट. ओके, त्याचप्रमाणे घेऊया सेकंड वाला. काय करायचंय आता, सेकंड घेऊया. सेकंड मध्ये बघा काय सांगितलंय तुम्हाला, यात 4 सेंटीमीटर. ओके, मग स्केल वरती इथे नंबर नाहीयेत म्हणून मी लाईन ड्रॉ करणार 4 सेंटीमीटरची. बघा, तुमच्या पट्टीवरती नावे दिलेले असतात, नंबर दिलेले असतात, त्यामुळे तुम्हाला या प्रकारे रेषा द्यायची गरज नाही. ओके, मी रेषा दिली. ह्या रेषेची लेंथ किती आहे, 4 सेंटीमीटर. तुम्हाला डायरेक्ट तुमच्या स्केलवरती नंबर दिलेले असतात. इथे 1 2 3 4. इकड पट्टीच्या स्टार्ट पासून स्टार्ट करायचं, 0 पासून 4 पर्यंत माप घ्यायचे. ओके, आता बघा या ठिकाणी मी घेणार, हे बघा. ओके, क्लिअर आहे. बघा 4 सेंटीमीटरचे माप घेतले. आता सर्कल ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यासाठी याला घेऊया इकडे, हे पाठवून दे तिकडे, हे पुसून घ्यायचंय मित्रांनो. ओके, चला मग आता या ठिकाणी घेऊया आपला सर्कल ड्रॉ करून.
ओके, मिळून जाईल जागा. चला, तर हा झाला तुमचा सर्कल की ज्याची रेडियस किती आहे मित्रांनो, 4 सेंटीमीटर. स्केलने आपण रेडियस ड्रॉ करून घेऊया. ओके, ही झाली रेडियस. क्लिअर. तर हिला आता नाव देऊया. सेंटरला नाव तुम्हाला पटेल ते देऊ शकता तुम्ही. याला नाव देऊया आपण सेंटरला एक्स. ओके, आणि याची जी लेंथ आहे, लेंथ किती आहे रेडियसची, ती आहे 4 सेंटीमीटर. हा असणार 4 सेंटीमीटर. क्लिअर. ओके, चला, तर पुढचा सर्कल 3 सेंटीमीटर रेडियस असणारा. ओके, या स्केलवरती आपण माप घेऊया 3 सेंटीमीटरचे. 0 पासून स्टार्ट करायचे, 3 सेंटीमीटर. ओके ओके, झालंय 3 सेंटीमीटर. परत कंपास वरती 3 सेंटीमीटरचे माप क्लिअर करून घेऊया. ओके, क्लिअर आहे. ओके, चला, तर मग आता ही स्केल बाजूला ठेवूया. हे माप पण घेऊया पुसून आणि इथे बनवायचं आपलं सर्कल. सॉरी, इकडे. ठीक. तर मग बघा, या ठिकाणी असं सर्कल बनवून घ्यायचं आहे. ठेवल्यानंतर हा झाला तुमचा सर्कल ड्रॉ. ओके, याला रेडियस ड्रॉ करून घ्यायची आहे सेंटर पासून या प्रकारे. ओके, बघा रेडियस पण ड्रॉ झाली. यांचे काम संपलंय. ओके, यांना काढून द्या. या रेडियसला नाव देऊया, सेंटरला नाव द्या. आता याचं सेंटर असणार तुमचा पी. ओके, आणि त्या रेडियसचे मेजरमेंट किती असणार, माप किती असणार, 3 सेंटीमीटर. म्हणजे हा असणार 3 सेंटीमीटर. ओके, हा क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 2. ओके, आणि क्वेश्चन नंबर 1. ओके फ्रेंड्स, बघा या प्रकारे तुम्हाला ही सर्कल ड्रॉ करायची होती. ओके, टेक दिस स्क्रीनशॉट. जाऊया मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन कडे. ओके, चला, तर मग घेऊया मित्रांनो बघा नेक्स्ट क्वेश्चन. आता या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय बघा, ड्रॉ अ सर्कल ऑफ एनी रेडियस शो ऑन अ एनी रेडियस, म्हणजेच काहीही रेडियस असणारी तुमच्या मनाने एक सर्कल ड्रॉ करून घ्यायचा आहे. शो 1 डायमीटर, म्हणजे एक डायमीटर दाखवायचा आहे. शो 1 रेडियस, एक रेडियस असला पाहिजे आणि 1 कॉर्ड असले पाहिजे. ओके, चला, तर मग आपण सर्कल ड्रॉ करू. सर्कल ड्रॉ करण्यासाठी पाहिजे तर आपल्याकडे पहिले तर कंपास पाहिजे. कंपासने आता तुमच्या पद्धतीने तुमच्या वहीवर शोभेल असा एक सर्कल ड्रॉ करून घ्या, कारण की इथे रेडियस दिलेली नाही. ओके, मग ज्याप्रमाणे सर्कल छान वाटेल असा एक सर्कल बनवून घेऊया आपण या ठिकाणी. ओके, क्लिअर. तर हा झाला तुमचा सर्कल. ओके, या प्रकारे मी एक सर्कल ड्रॉ करून घेतलाय. झाला हा सर्कल, याची रेडियस काहीही असो. ओके, आता त्यांनी आपल्याला काय सांगितलं यात, की एक शो ऑन डायमीटर. पहिले तर एक डायमीटर घ्यायचं. डायमीटर काढण्यासाठी आपल्याला पाहिजे रुलर. रुलरच्या मदतीने, स्केलच्या मदतीने डायमीटर. ओके, तर डायमीटर कसा असतो मित्रांनो, जो सर्कलच्या सेंटर पॉइंट मधनं गेलेला असतो आणि सर्कलला 2 पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करतो किंवा स्पर्श करतोय. ओके, तर मग आता या ठिकाणी आपण घेऊया याप्रमाणे सर्कल की जो सेंटर मधनं जाईल. रेडियस सॉरी, आपल्याला डायमीटर काढायचं. ओके, याप्रमाणे. ओके, बघा आता डायमीटर आपण घेऊया ब्लॅक. इथून स्टार्ट करायचं बघा, आणि हा असा जाऊन इथे इथपर्यंत. ओके, बघा झाला डायमीटर ड्रॉ. ओके, डायमीटर ड्रॉ झालाय. आता ह्या डायमीटरला नाव देऊया आपण तुमच्या पद्धतीने. तुम्हाला जे नाव द्यायचं ते, हा आपला मधला डॉट्स. ओके, याला नाव द्या एक्स आणि हा असणार वाय. सेंटर असेल मित्रांनो त्याला आपण नाव देऊया ओ. ओके, सेंटर वेगळ्या कलरने करूया. जो सेंटर असणार हा सेंटर असणार आपला ओ सेंटर असणार. ओके, डायमीटर काय मिळालं तुम्हाला, एक्स वाय. ओके, क्लिअर आहे. मग इकडे लिहून घेऊया आपण. काय लिहिणार, की जे डायमीटर जो मिळाला आपल्याला, काय मिळाला आहे, एक्स वाय इज अ डायमीटर. इकडे घेऊया एक्स वाय इज अ, काय आहे हा, डायमीटर. ओके, ओके, एक्स वाय इज अ डायमीटर. हा झाला तुमचा डायमीटर. मग आता काय करायचंय, सेकंड मध्ये काय सांगितलंय, 1 रेडियस. आता रेडियस कशी ड्रॉ करणार मित्रांनो, ती असते सेंटर पासून सर्कल पर्यंत येणारी एक रेषा असते. ओके, मग आपण सेंटर पासून, हा सेंटर इथे, सेंटर पासून सर्कल वरती कुठे
एनी पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करणारी एक सेगमेंट बनवायची. ओके, तिचा कलर घेऊया आपण रेड मध्ये. ओके, तर मग आता या ठिकाणी हा सेंटर आणि इथून ही जाणारी तुमची रेषा सर्कल पर्यंत. ओके, क्लिअर आहे. ही झाली तुमची रेडियस. बघा दिसते, क्लिअर आहे. हा, तर रेडियसला नाव द्यायचं. आता इथे आपण नाव देऊया ए नाव देऊया. ओके, काय नाव देणार? ए. आणि ए ओ हा काय मिळणार? तुमची एक रेडियस मिळून जाईल. म्हणजे या ठिकाणी लिहायचंय ए ओ इज काय आहे? ही रेडियस. ओके, काय आहे? रेडियस. झाली रेडियस पण ड्रॉ. चल ठीक, पुढचं काय सांगितलंय? अँड वन कॉर्ड. आता कॉर्ड बनवायची. ओके, कॉर्ड काय असणार मित्रांनो? जी सेंटर पासून लांब असते आणि सर्कलला 2 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. ओके, किंवा स्पर्श करते. मग आपण ती घेऊया इकडच्या साइड मध्ये. ओके, इकडे घेऊया कुठेतरी. तर ठीक, हे बघा याप्रमाणे एक रेषा ड्रॉ करून घ्यायचे. त्याला कलर चेंज करून घेऊया. कोणता कलर घ्यायचा मित्रांनो? चला चेंज, ग्रीन घेऊया. ओके, तर मग बघा या ठिकाणी स्टार्ट करायचं. तुम्ही कुठेही स्टार्ट करू शकतात. ओके, या प्रकारे एंड करायचे. झाले या प्रकारे. ओके, त्याला नाव देऊया. हा ए झाला, बी झाला, हा पी, हा असणार क्यू. ओके, मग आता हे पण लिहायचंय. पी क्यू इज काय असणार? कॉर्ड. ओके, काय आहे? ही कॉर्ड. बघा त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक्स वाय इज अ डायमीटर. हा एक्स वाय हा झाला डायमीटर. एओ इज अ रेडियस. ए पासून ओ पर्यंत ही झाली रेडियस. आणि पी क्यू इज अ कॉर्ड. हा पी क्यू हा झालाय कॉर्ड. ओके फ्रेंड्स, तर या प्रकारे हा सेकंड क्वेश्चनही तुम्ही कंप्लीट करू शकतात. टेक दिस स्क्रीनशॉट. ओके फ्रेंड्स, क्लिअर आहे. तर या प्रकारे मित्रांनो जो आपला प्रॉब्लेम सेट 28 आहे हा या ठिकाणी कंप्लीट होत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. व्हिडिओ आवडला तर मित्रांपर्यंतही शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करून घ्या सबस्क्राईब. सोबत बाजूची बेल आयकॉन प्रेस करून द्यायची. त्यामुळे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळत असते. ओके फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके, थँक्यू, बाय.